तर भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपकडून 13वी यादी जाहीर झालेली आहे आणि कोकणामध्ये अखेर नारायण राणेच उमेदवार असणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून कोकणामधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्याच संदर्भात किरण सामंत आणि उदय सामंत प्रसार माध्यमांशी बोलत होते, पत्रकार परिषद घेत होते। तर नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि राणेंना उमेदवारी मिळाली तर काम करू असं सुद्धा वक्तव्य पत्रकार परिषद घेत सामंत यांनी नुकतंच केलेलं आहे। हे पत्रक जे आपण पाहतोय स्क्रीनवर, भाजपची 13वी यादी आणि भाजपच्या आजच्या यादीमध्ये राणेंचं नाव आलेलं आहे। भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतो, नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आता कोकणामधून अखेर नारायण राणेच उमेदवार असतील। राणेंना उमेदवारी मिळाली तर काम करू असं सुद्धा वक्तव्य सामंत यांनी केलेलं आहे। त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि भाजपकडून 13वी यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये आपण ही यादी जी बघतोय, भाजपची 13वी यादी स्क्रीनवर, आणि त्यामध्ये भाजपच्या आजच्या यादीमध्ये नारायण राणेंचं नाव आहे। आपण पाहिलं की 2 दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी प्रचार करायला सुरुवात केला होता आणि आज भाजपची 13वी यादी जाहीर झाली आहे आणि भाजपच्या आजच्या यादीमध्ये राणेंचं नाव आहे। भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर आपण पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध आता नारायण राणे अशी लढत होणार आहे। कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं की नारायण राणेंनी 2 दिवसांपूर्वीच प्रचार सुद्धा सुरू केला, तसे आदेश त्यांना देण्यात आले होते। मात्र भाजपकडून आता नारायण राणेंचं नाव जाहीर झालेलं आहे, त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि नारायण राणे आणि विनायक राऊत अशी लढत होईल। ही लढत कशी होईल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत लढत होणार आहे आणि भाजपची 13वी यादी आज जाहीर झालेली आहे आणि हे जे पत्रक आलेलं आहे ते आपण पत्रक स्क्रीनवर पाहतोय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत। अजय, आपण पाहतोय यादी जाहीर होण्यासाठी बराच कालावधी लागला, अखेर आज नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे उमेदवारीसाठी, मोठी बातमी। श्रद्धा, जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की नेमकी ही उमेदवारी कोणाला जाणार आणि सरतेशेवटी आता नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब जो तो करण्यात आलेला आहे। किरण सामंत या जागेसाठी जे त्या आग्रही होते, उदय सामंत यांचे ते बंधू होते आणि त्यांच्या त्या जागेसाठी शिवसेनेकडून अनेक महायुतीच्या बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली। नारायण राणे यांनी थेट स्वयं घोषित 2 दिवसापूर्वी म्हटलं की मी जाऊन माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्याच्यानंतर एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गातलं वातावरण तापलं होतं आणि आज भाजप या पक्षाकडून अधिकृतरित्या नारायण राणे यांचं रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी नाव जे ते घोषित करण्यात आलं। यादी जी आहे ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे, त्याच्यात फक्त एकच नावासाठी ही यादी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर जो आहे तो शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। नारायण राणे मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणावर नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यांच्या समोर आता विनायक राऊत एकंदरीत सामना होता पाहायला मिळाला आणि नेमकं आता ही जागा पुन्हा एकदा कोणतं काढायचं हे पाहणं, पण सगळ्यात महायुतीतला जो अंतर्गत वाद आहे तो निवडलाय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की किरण सामंत हे मागच्या अनेक दिवसांपासून ते प्रयत्न करत होते, पण त्यांच्या नावावर काही शिक्कामोर्तब झालेला पाहिला नाही, मिळाला नाही आणि त्यामुळे आता शिवसेना या संपूर्ण प्रकरणावर काय मुद्दे मांडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे उदय सामंत यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेसाठी या पूर्ण 5 वर्षातल्या पहिल्यांदाच लोकसभेसाठी चर्चा झाली, ती म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसची। त्यामुळे आजच्या मुद्द्यानंतर किरण सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस काय असणार हेही पाहणं महत्त्वाचं। नक्कीच अजय, अपडेट्स घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। या जागेचा तिढा आता सुटलेला आहे आणि नारायण राणे आणि विनायक राऊत अशी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लढत असेल। या भाजपची आज 13वी यादी जाहीर झाली आणि या 13व्या यादीमध्ये भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे।
आपण पाहिलं तर नारायण राणेंनी 2 दिवसापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती. किरण सामंत सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक होते. शिवसेनेचे किरण सामंत काही वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडली. मात्र राणेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांच्यासोबत काम करू असं सुद्धा मत सामंत यांनी व्यक्त केलंय.